कशी काय आले? ओ बाबा, का रे? मी लेका तिकडे पाहून राहिलो मले. आज मिरच्या तोडायला गेलते ना तुम्ही? मी मिरच्या इथं आलो फिरून. मी म्हणून लेकाच इकडे साथ देऊन राहिलो तिकडे सुनबाई व मंगे. मग तू सदाशिव म्हणते इकडे तर कोणी आलं. नाही नाही, आज पालक तोडायला गेला. ओस ओस. सुनबाई काय करू राहिली ती? ए बैताळनं येता येता शेणात पाय टाकला. धुवायला गेली मग तर तिथे. चालते कुकडे तिकडून धरला आणि दिला शेणात पाय टाकून. नाही रे, घाई घाई होते असं नको बोलत जाऊ तू. हा. सुनबाई, धुतला का पाय? हा हो बाबा, ते पायच भरला होता. आ त्यात काय मग. बर बर. पालक तोडता का आज? बाई सांगायला होती रे, दोघायला लय उशीर नाही होईन. नाही, बाया कुठे भेटा तो बाबा. बाया चालल्या निंदायला कुठे एवढा रोज द्यायला पुरते. आपलं झालं तेवढं तोडायचं अन पद्धतशीर बांधल्या जाते, पद्धत होते. मग हे पालक झालं की मिरच्या याच्याकडे पाहिला मी काल केलं चक्कर मारतो, बारक्या बारक्या मिरच्या तोडायला आल्या नाही तसं. म्हटलं मग हा पालक कसा व्हायलाय, मग रट होती. मग रट जा की कटत नाही. मग घेत नाहीत लोक रट. कवळा कवळा असला चांगला मीडियम पानं असली की पट जाते. हो हो हो, चालते ना. मी बी तोडू लागतो तुम्हाला. नाही तरी आज मला काही काम नाहीये, कुठे नाही चाललो मी. आणा ते झोरा आणा. तर टोपले आणले. टोपले इथंच बरं राहते रे. झोऱ्या चिमते ते कुचक काचक होते तर पानही खराब होतात. तुला तर म्हणलं होतं प्लॅस्टिकचे टोपले आण म्हणून. आणले ना, प्लॅस्टिकचे टोपलेच आणले बाबा. तुम्ही नका तोडू. तुमची तशीच तर कंबर दुखते. आम्ही तोडतो का जण. हो बाबा, राहू द्या, तुम्ही नका तोडू. आ काय 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 कंबर काय आहे? काय नाही होत. ठीक आहे तोडू. तुम्ही लय तोळा मापेक्षा पटापट जाता पुढे, मला उशीर लागते. तब्येत नाही जरस सुनबाई. हे ढेरी निघाली, ढेरीच्या दबल्या जात नाही ना. त्याच्या चॅनल काम नाही होत जास्त. लवल्याचं बरं, लवण्याचं काम माझ्यानं. ते नाही तर बाकीच का आपला जीव वावरातलाच आहे. आपण म्हणतो काय इशेत राहणारे लोक हाव का तुझा सासू आणि हा. तू सासू मोठ्या लोकांची. म्हणणं आता काही म्हणणं एवढं जर वेळा म्हटलं तर 17 शब्द बोलले असते त्याच्यावर. हो ना, तुमची आई येते का वावरात, हो ना तुमची आई करते का, हो ना मलेच कराते, हो ना मलाच आहे का, मला काय भेटते, असं म्हणणं आता बच्चा पुढे. चुप राहा ना जराशी. बाबा आहेत तर लई शिल्लक बोलून राहिली. सांगतो ना आता, बाबा काय 10-15 मिनिटं तीन बाबाच्या होतच नाही. मग गेले की सांगतो तुमची कशी येशीत राहते आणि मला कसं वावरात करायला लागते ते. आ सांगतो ना मग मी. 5,000 कबूल करेल आहे का काल. 5 भेट पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. काय झालं रे लेकरो. हा. कुठले बाई टोपले कुठं ठेवलं? आणतो ना बाबा, तीच ठेवले मी ट्रॅक्टरवर. काय रे, उकळी हिंडून राहिला बे वावरात ही नको. ये इकडे ये, मावद्यावर ये. आबाजीला पाय ना कशी झोपून राहिली. आपल्याला म्हणतात की घरी मी वावरात गेलो, एवढा थुलो काम केलं, पाय कसे सारे झोपतात तो आबाजी वावरात ना. आपल्याला म्हणत की मी वावरात जाऊन काम करतो. हो, झोपा काढतो ना देऊन मी, काम नाही करत. पाय रे श्यामा आजी, घंटाभर अंग नाही टाकलं नवऱ्यानं तर पाय कशी टच टच बोलते. अशी बाई एखादी तर म्हणते की थलाव माय मानवरा पाय औरातोच निजला, किती बेदम होत बाई, असं म्हणत होती. आणि हे बाई पाय काय म्हणती, म्हणती वावरात येऊन झोपा करा म्हणती. हो, मग आता झोपेल दिसून राहील म्हणून म्हणून राहिली. आता तुम्ही जर मला करताना दिसले असते तर मी म्हणत होती की बाई किती व माय मानवरा काम करते, बेदम झाला. अनाजी पाय दाबून देऊ का, डोकस दाबून देऊ का. थांबा, तुम्हाला गरमा गरम चहा करून आणतो कॅटलीत भरून, असं म्हणत होती मी. तुम्ही मला झोपा काढताना दिसून राहिले, मग मी म्हणू. ये ये.
तुला चढता येते का त्याच्यावर? लावून घेशील ते लाकूड. पायाला घासले दिसले तर मग दिवसभर लढशील. थांब थांब, मी घेतो तुला, थांब. इकडे सरक, ये मांग ये. दट होते गोडी. लुलू पुलू नाही होत, दट होती. होता चढला खसा. आबावानी आबावानी दट होते, पुलू नाही होत तो. मा तोंडच बोलली शांती तू. मी तेच म्हणून राहिलो की आबावानी दट होय बाबू, जीवानी लुलू पुलू नको हो. काम न करा, काहीच न करता हे दुखते, ते दुखते, हे दुखते, ते दुखते. खाले बसली 4-4 भाकरी धकते. आबाले म्हणा मुखे राहा ना. दिन गलंडून मावद्यावरून खाली. बुडा पडला, बुडा पडला, बुडा पडला. सरा गावात शांताराम बुडा मावदेवन पडाई, शांताराम बुडा मावदेवन पडला बाई, पायच मोडला, असं म्हणतील सारे लोक. पुरे बापा रे. श्यामा, हे आजी खरं नाही बापा, बुडी सटकली. देता का बुड्याले पाडून? हो म्हणा, आबाले म्हणा जपूनच. आजीच्या फाट्यात पाणी घालायचा. बापा नाही नाही बापा. मी बसू? पाय म्हणा तू कसं सारा आहे म्हणते मला बस. नाही तर हा माणूस नाही म्हणत मला बया बया बस हो शांती, थकली अशीन. द्या मला उशीक जागा. शांते, जागा तर तुले लय मोठी दिली ती व, पण मजबुरी आहे माई. काची मजबुरी? शांते, आता मला का तू डबल करायला तर हे मावंद? मला गरज आहे वय, वावरात आलं की असं वदर बसलं तर जरा इचू काट्याचा नाही रायत. आणि तू जर बसली की गचकन खाली घालशील व हे मोडून टाकशील, मला डबल करायला लागेल. हे माई मजबुरी आहे शांती. ततीच बस खाली. ती भुई तो भार सहन करायला समर्थ आहे, पण माई मावद त्याला भार सहन नाही करू शकत. ततीच बस खाली. हो हो हो, चालते ना. बरोबर, ठीक आहे ठीक. काहीच घोर नाही. त्यात काय जो काय त्यात काय. बरं येऊन जाय संध्याकाळी. आता याला चल, मी घरीच भाऊ. मग येऊ का आता? आता मग पोरीच्या पैसे पाहिजे होते दिले, मग येऊन जाऊ का? अरे भाई ये ना. काय 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 लोकांच्या घरी येऊन राहिला का? इतका तुला निमंत्रण पाहिजे का तुला? का आता आवतून देऊ? ये घेऊन जाय. हा बाय, मी घरी असो नसो तू टेन्शन घेऊ नको. घरी तुझ्या नावाचे पैसे राहतील. बरं चाल, बाईले सांग अभ्यास कर म्हणा चांगला. नाही बाई, कोणाचे पैसे देणं चालू असतील. साऱ्या गावाचा, साऱ्या सोयऱ्या धाऱ्याचा काय या माणसालाच घेतला ना. मासाठी रुपये निघत नाही, पण साऱ्या जगासाठी गड्डेच्या गड्डा पैसे निघतात त्याच्या जवळून. कोणाला चालू आहे पैसे दे ना? कोणता नंग फकीर तुमचा सोयरा अशील? हो, माय सोयरेच तसे आहेत ना. आता तू आल्यास लग्न केल्यावर माय सोयरे कसे होतील? म्हणजे मला सोयऱ्याचा थोडी फोन असणार आहे तुम्हाला पैशासाठी? तुमचेच असतील. कोण तो आले सोयरे? माले सोयरे नाहीत काय? तुले जर तुझं चांगली श्रीमंताची असती, पैशावाल्याची असती, तर माय सोयरे मोठे लोक झाले असते. तो आल्यास मावशीच्या पोराचा फोन होता, त्या शंतनूचा फोन होता. पैशाची म्हणे. ते शंतनूले जीवाला लाज आहे का? तुम्हाला मागले का त्यानं पैसे? गावातले जगातले लोक हरले होते का? मारले कोण नाही मागले? आता तू हे शंतनूले फोन लाव आणि त्या कुमारले लाव. दिली विचार की तुम्ही मागितले कोण नाही, ते कुमारले विचार दिले कोण नाही. हे तुम्हाला काय विचार? कुमारी तो भासाच आहे आणि तू शंतनू तो भाऊच आहे. तुमचं तुम्ही पाहत राहा. काही काम दिलं त्याले, तसा काही तो पैसे नाही मागत. आज लोक मागले का त्यानं काही? नाही, फक्त 5-6 खेप मागितले, लय खेप नाही मागितले. अरे बाबा, त्या शंतनू दादाचा फोन आलता. हो आलता मला फोन त्याचा. तो येईल गड्या संध्याकाळ लोक. तो पैसे होताल ते. पोरगी रूम करून राहतो म्हणते त्याची, हॉस्टेलवर राहत काय असं काहीतरी आहे. 15,000 पाठवा लाग म्हणे भाऊ. तुम्ही म्हटलं ये तू आणि मी असो नसो देऊन देतो काय. हो हो, मला आलता त्याचा फोन. म्हणजे मला घ्या नाही, मी वावरत होतो त्यानं तुम्हाला लावला.
मग गेले म्हणलं ते पिंकीले म्हणा त्या कुमाले जर तिकडल्या तिकडे सोयरेले पैसे किशे द्यायला लावत ना अतलोक फोन करतात. ते तू सांग ना, ते पिंकीचेच थोडे सोय रे तोली ना ते. तू सांग फोन करून. बाबा मले देजा बरं पैसे मले पाहिजेत. ते हे लावतो म्हटलं, मग लावतो. मग ते बी आणतो हे करतो. हो मी तुले म्हणत होतो की का रे ते मुळा लावतो म्हणतो तर मग तिकडलं ढेलग मला रिकामत दिसून राहिलं. वय मारून घे ना मग त्याले. हा वय मारून घे आणि मुळा लावून दे. ते गाजराचं काय करतं, गाजर लावतं का? जमणार नाही न ते इकडे येणार नाही. बाबा मुळा येते तर मग गाजर येईनच ना, पाहतो लावून. हा आलं तर आलं, नाही तर मग ट्रायल होते. बरं बरं पाय लाव. अरे कुमारच्या वावराचं कुठलं आलं मग? झाला का सौदा? इसार दिला होता कसं काय मग ते? हो इसार दिलाय. मराठी खरेदीची 6 महिन्यावर ठेवली त्याने काहीतरी. हो मला त्या दिवशी फोन आलता रमेश भाऊचा तर सांगत. हो, बरं बरं चांगलं चांगलं केलं त्यानं ते वावर घेतलं, बरं झालं. तूही मागते की काय पैसे? आता तुला भाषा म्हणून मागीन तर काय सांगावं बा. भाषा म्हणून नाही मागत, ते पिंकीचा भाऊ म्हणूनच माग. हम्म. बगर डोक्षेजी. मा भाऊ तो लय श्रीमंत आहे, पण ते भाऊजही नाही ना ढंगाची भेटली. तिनं सारं मातीत घातलं ना, तिनं अंदर आणलं मा भावाले. नाही तर असे वावरत मा भाऊ असे चालता फिरता हे. हो जाय मग तो भावाले म्हणा 10-15 एक मायेसाठी घेऊन ठेव म्हणा चालता फिरता. खरं सांगतो ना, भाशी सून करूच नाही. भाशी सून अजिबात करू नये. आता आता असं या पिंकीच्या भावाले असं सडोका पोळो केलं असतं, पण काय करू? हा मालाच भाषा आहे ना तो. हं? म्हणता येत नाही काही, मालीच येऊ नाही तर असं दाखवलं असतं ना आता पिंकीले मी. हा साजरीच्या बापाली. मग आता काय करू? मालेच दात मालेच पोट. म्हणून म्हणतो भाशी सून करू नका, सारे आपले पत्ते उलटे पडतात.